नमस्कार, मी तन्मय टिल्लू. संध्याकाळचे 7 वाजतात आणि आपण पाहताय बातमीचा सातबारा आहे बातमीपत्र. बातमी आहे राजकीय वर्तुळातनं आणि ज्यावरून राजकारण राज्याचं तापलंय त्याच संदर्भातली मोठी बातमी. नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केला आणि त्यानंतर राजकारण तापलं. मात्र याच नीलम गोऱ्हेंवर आता टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे. नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवाल राऊतांनी गोऱ्हेंना केला. राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इन्कमिंग आहे, आउट गोईंग नाहीये. नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयी भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही. म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात. त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे. यानंतर राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया उमटू लागल्यात. गोऱ्हेंवर सुषमा अंधारेंनीही घणाघाती टीका केली आहे. गोऱ्हेंनी माझाही पक्षप्रवेश रोखला होता, त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा अंधारेंनी दिलाय. तर नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच राहील असं अंधारे म्हणाले. छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे. त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. माफीनामा मागताय का? त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोऱ्हेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा असेल. दरम्यान विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले मात्र मला उमेदवारीच दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली. तर गोऱ्हे भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसे घ्यायचा असाही गंभीर आरोप नितीन देशमुखांनी केलाय. माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती, कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करता इतके पैसे मला द्यावा लागेल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे, आज देते उद्या देते असं करत गेले. मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली आणि काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. नाही, पैसे दिले मी तिला. किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती. एखाद्या आमदारांनी काही भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला, त्या भ्रष्टाचार दळपण्यासाठी नीलमताईंनी स्वतः मला सांगितलं होतं की त्या लोकांना 25 लाखाची बोलणी करा, आपण ते प्रकरण त्यांना सहकार्य करू. म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीस एखाद्या आमदारांनी प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यामधून कसा पैसा घ्यायचा आणि कशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोकांना सहकार्य करायचं याचं तर जिवंत उदाहरण अकोला महानगरपालिकेचं आहे. हे सर्व प्रकरण तुम्हाला माहिती आहे. दरम्यान नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंसाठी शरद पवार धावलेत. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. गोऱ्हेंना कमी काळात विविध पक्षाचा अनुभव असल्याचा टोला पवारांनी यावेळी हाणलाय. नीलम गोऱ्हेंनी या कमिटीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. हे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 सण झाले असावे, 4, आणि या सगळ्या 4 सण
कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. या वादावर पडदा पडत नाही आणि त्यातच आता रश्मी ठाकरे देखील ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. आज त्यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्या. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांशी रश्मी ठाकरेंनी संवाद साधल्याचं कळतंय. आणि आता बातमी 2 ठाकरेंच्या भेटीची आहे. राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, कारण ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली आहे. मुंबईत एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याचं दिसलंय. या भेटीत तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचं दिसतंय. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं यातून दिसून आलंय. विधानसभा निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसल्याचं पाहायला मिळतंय. राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा. मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल. त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे, परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील. दरम्यान ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया ठाकरे बंधू याआधी कधी एकत्र आले होते. रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. ती तारीख होती 15 डिसेंबर 2024. 22 डिसेंबर 2024ला देखील राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र आले. आणि 23 फेब्रुवारी 2025 शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. ते एकत्र आले आणि त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी खरं तर एकत्र यावं म्हणून आधीच पुण्यात आणि मग मुंबईत शिवसेना भवनासमोर बॅनर झळकले होते. त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे चर्चा देखील रंगू लागल्या. पुढची बातमी महत्त्वाची आहे. बातमी आहे राज्याच्या मंत्रिमंडळासंदर्भातली मोठी बातमी आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दम भरलाय अशी माहिती सध्या समोर येते. मस्ती कराल तर घरी जाल असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितलंय. मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असं कोकाटे म्हणाले. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे. 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काय राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल, पण आपणही नीट काम करा. म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. पुढच्या बातमीकडे. मढीप्रमाणे सर्व देवस्थानं आणि गावांना सुद्धा मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालावी अशी मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे. मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच देवस्थानांनी असा निर्णय घ्यावा अशी मागणी आता भोसले करतायत. महाराष्ट्रातल्या अन्य देवस्थानांना आणि गावांना आमचा आग्रह आहे की या निर्णयाची आपण सुद्धा अंमलबजावणी करावी. मंदिराच्या परिसरात असो किंवा यात्रा उत्सवांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना आपणही बंदी घालावी, जेणेकरून आपल्या ज्या सनातन परंपरा आहेत यांना दूषित होण्यापासून आपल्याला रोखता येईल.
त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं महिन्याला 1,500 रुपये देत आहेत. मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय, तिजोरीत खडखडाट आहे. जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळालाय. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या केवळ 60% निधीच आत्ता मिळालाय. उर्वरित निधी मार्च अखेरीस तरी मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांकडून मिळतेय. राज्यातल्या कंत्राटदाराचीही कोट्यवधी रुपयांची बिलं थकली आहेत. तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीलाही कात्री लावण्याची वेळ ओढावली आहे. पुढची बातमी. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक झाली आहे. गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मोहोळ याचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती आणि याच आरोपाखाली गजा मारणे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तसंच मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेसह मारणे टोळीच्या तिघांवर मकोकाही लावण्यात आलेला आहे. पोलीस मागच्या काही दिवसापूर्वी आपण हे पाहिलं की पोर्शेगारमध्ये सुद्धा पोलिसांनी चांगलं काम केलं. पुण्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाला. पोलीस काम करतात. फक्त काही गोष्टीच्या मला असं वाटतं की पुण्याच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या कमी असतील, ज्या त्रुटी असतील त्या त्यांनी दूर केल्या पाहिजेत. मी त्यांना सूचना केल्यात पुणे पोलिसांना. मला असं वाटतं की त्यातनंच कारवाई होते. दिसतंय की शेवटी शहरातल्या नागरिकांना एक स्वतः या शहरात सुरक्षित वाटलं पाहिजे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट टॉप 20 मधून. अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवरती टीका केली आहे. बाप बदलला असेल, बदला, आईवर का दगड फेकताय असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. नीलम गोऱ्हेंनी बाळासाहेबांशी तरी इमान राखायला हवं होतं असं दानवे म्हणाले. खासदार संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याची टीका आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. राऊत महिलांबद्दल अतिशय वाईट बोलतात. अशा राऊतांना महाराष्ट्रातील महिलांनी वठणीवर आणलं पाहिजे असा घणाघात वाघांनी केलाय. नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून या ओएसडीनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर माहीम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नीलम गोऱ्हेंनी याआधीच सचिन चिखलीकरची पदावरून हकालपट्टी केली आहे. नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव सेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलं होतं. त्या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले होते. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंच्या मुंबईच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा मुंडेंनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरार आहे. त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थ उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायानं मोठा निर्णय घेतलाय. अन्नत्याग आंदोलनात वारकरी सहभागी होणार आहेत. शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावलाय. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या भावनांची तीव्रता पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही असा टोला पवारांनी लगावलाय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत 1 मार्चला राजापूर दौऱ्यावरती जातील. पक्षात झालेली गळती, प्रमुख नेत्यांनी केलेलं पक्षांतर याच पार्श्वभूमीवर राऊत यांचा हा दौरा महत्त्वाचा असेल. राजापूर इथं ठाकरे गटाच्या नवीन शाखेचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकाही राऊत घेतील. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा साधलाय. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कागदपत्र बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांना ठाण्यातून अभय. गँग्ज ऑफ डोंबिवलीचा आका मोहरक्या ठाण्यातच आहे असं राजू पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावानं मध्य मुंबईतील एका सीएला तब्बल 1.5 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या 100पेक्षा अधिक कंपन्या असून या कंपन्यांचं काम मिळवून देतो सांगून सीएला फसवण्यात आलं. या प्रकरणी सीएनं केलेल्या तक्रारीवरून अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या ब्राह्मण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची आता चिन्ह आहेत. देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहेत. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं सबनीस म्हणाले. राज्यात पुढचे 2 दिवस तापमानात तीव्र वाढ होणार आहे. राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागेल. निकाल जाहीर झाल्याच्या 3 महिन्यांनंतरही राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. 3 महिन्यांपूर्वी राज्यसेवा 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीही झाली. जर ही संपूर्ण प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पूर्वी पूर्ण झाली नाही तर उमेदवारांना पुन्हा वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागेल. शालेय विद्यार्थ्यांची खासगी स्कूल बसेससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्य समिती नेमण्यात आली आहे. त्यांना 1 महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. 10वी-12वीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जातील. कॉपी रोखण्यासाठी मंडळानं हे नवे धोरण अंमलात आणलंय. यामुळे परीक्षा केंद्रांवर निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे. जळगावात 10वीच्या मराठीचा पहिलाच पेपर फुटला होता. या प्रकरणी आता शनीपेठ पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. कॉपी पुरवणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांसह पोलिसांनी झेरॉक्स दुकानदार आणि संगणकावर मायक्रो कॉपी देणाऱ्याला ताब्यात घेतलंय. तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाची चौकशी संपली आहे. रणवीर अलाहाबादिया आज महाराष्ट्र सायबर सेल समोर हजर झाला होता. नवी मुंबईतल्या कार्यालयात अलाहाबादियाची चौकशी झाली. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. हास्य कलाकार आशिष चंचलानी देखील महाराष्ट्र सायबर सेल समोर हजर झाला होता. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर मकोका लावण्यात आलाय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवर गजा मारणे टोळीनं हल्ला केला. त्याची दखल घेत पोलिसांनी 3 आरोपींची धिंड काढून मकोका लावलाय. एका मिरवणुकीदरम्यान मारणे टोळीतील 3घांनी आयटी इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती. बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयात प्रकरण असताना ठाणे सत्र न्यायालयात संजय शिंदेंनी कशाच्या आधारावर रिव्हिजन दाखल केली असा सवाल अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरेंनी उपस्थित केला. त्यावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. साई भक्तांना दर्शन रांगेतच मोफत भोजनाचं कूपन मिळेल. या निर्णयाचं भाविकांनी स्वागत केलंय. काकड आरतीनंतर कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या योजनेची सुरुवात केली. दर्शन रांगेतून येणारे भक्त आणि संस्थांच्या निवासस्थानात वास्तव्य करणाऱ्या भक्तांनाच याचा लाभ घेता येणार आहे. मुंबई पुणे बायपासवर कारनं दुचाकीला बेदरकारपणे धडक दिली आहे. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झालाय. डॅशकॅम फुटेजमध्ये अपघाताची घटना चित्रित झाली आहे. नाशिकच्या आडगाव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षा संकुलात विद्यार्थ्यांच्या जीवाची खेळ सुरू आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क आळ्या आढळल्या आहेत. मेस चालकांवर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कारवाई झाली नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय.